heterogeneous and homogeneous. In heterogeneous reaction, the cat has to. सॉरी. अरे खरंच सॉरी. नाही म्हणजे तसं पाहिलं हो ढोले पाटील, असं का चालतंय? हा ग्रह फिरलेत आणि काय. सदाशिव ढोले पाटील नावाचा हा मॅड माझा फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड बनेल असं कधीच वाटलं नव्हतं. ही ओळख कोण आहे? ए किती क्यूट. हे बघू कोणी क्यूट. आले बाप्पे. माझ्या लहानपणीचा फोटो आहे. हा ना, गालाचे कोचकोच मुके घ्यायचे वाटतात फोटोतले. हा सगळ्यांना माझे गोबरे गोबरे गाल खूप आवडायचे. मला आता पण आवडतात फोटोतले. दरवर्षी मी फक्त गावालाच गेलीये, हो तेही आई बाबांसोबत. हे बघ, हेच वय असतं जेव्हा आपण ट्रॅव्हल केलं पाहिजे. माझे घरचे पण मला आधी नकार द्यायचे, पण मी एक ट्रिप कॉन्फिडन्सने केल्याने ना त्यांचा माझ्यावर विश्वास बसला की मी पण ट्रॅव्हल करू शकते. हां पण माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास बसणं कठीण आहे. काय केलं एवढं तू? ॲक्च्युली आई आणि माझ्यात पैज लागलेली, जर मी मेरिटमध्ये आले तर ती मला सोलो ट्रिपला पाठवणार. पैज तर मी जिंकले, पण त्या चार्टमुळे अडथळा निर्माण झाला. मग नेमकं काय म्हणणं आहे तुझं आता? मला ना माझी ती राहिलेली सोलो ट्रिप पूर्ण करायची. पण मला खूप टेन्शन येतं. यो बाई, टेन्शन बिन्शन नको घेऊ. मागच्या वेळी घेतलेलं माझे ग्रह फिरलेले, आता नष्ट करशील. त्याला काय झालं ग? मला काय माहित. तुझा हा दोस्त तुला सोलो ट्रिपला धाडणार, पण त्याआधी पिंट्या येस. या 2 दिन ते खिशातलं दे. हे घे. हे तुला माझं स्मार्टफोन आहे, घे एन्जॉय. आपली मुलं आपल्या ताब्यात राहणं महत्वाचं आहे बघ. उद्या काही बरं वाईट झालं तर घरच्यांचे संस्कार काढतात ग. नाही तर काय. अगं त्या निकिताचं बघितलंस ना, घरच्यांना तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तिनं. हो ना, वाया गेली कार्टी. तुला सांगते वृंदा, हे सगळं त्या सोशल मीडियामुळे आहे बघ. अगो ती निकिता घाणेड्या पोजेसमध्ये फोटो काढत असते म्हणे, आणि ते टाकते. हो, या मुली सोशल मीडियावरच पडीक असतात. नाही मी मतीला सांगितलंय त्या सोशल मीडियावरनं डिलीट व्हायचं. काय आहे, मुलींना जरा सूट दिली ना की वाहवाच जातात मुली. नाहीतर काय. आपल्या वेळेला साधं नमस्कार करताना सुद्धा पदर सांभाळायला लागायचा. नाही तर काय. पण मला सांग, त्या निकितानं फॅमिली सक्स असं काही बाई लिहिलंय, असं का गं? ते त्यांच्या घरच्यांचं पटत नाही ना. हाय मी निकिता. हे गर्ल्स, ही माझी नवीन स्टायलिंग आहे. ॲज युजली मी माझ्या घरच्यांना टॅग सुद्धा केलेला आहे. ते माझ्या पोस्ट बघतात, आपापसात चर्चा करतात, पण मला आजपर्यंत एक रिप्लाय सुद्धा केलेला नाही. कळणार कसे? मी त्यांच्या ऑर्थोडॉक्स विचारांना तडे नाही का दिले? मती व्हॉट्सअप. अरे डायरेक्ट कॉल काय करतोयस? का काय आलं? एकतर घरी माहित नाही तो स्मार्टफोन माझ्याकडे. अरे मग सांग ना घरच्यांना, तुझे मित्र पण स्मार्ट आहेत म्हणाव. छाती अभिमानाने फुगून येईल त्यांची. आता नीट सांगतोस का ग्रह फिरवू तुझे? उद्या तुझ्या लाईफमध्ये ट्विस्ट येणार आहे. ट्विस्ट? नीट सांगशील का? अरे ट्विस्ट उद्या येणार आहे ना, मग आता सांगून काय उपयोग आहे? कम ऑन बेबी. हे बघ, माझ्या पोटात गोळा आलाय. लग्नाच्या आधीच? अरे म्हणजे पण ट्विस्ट येणार आहे.
गोळा पण आलाय, मज्जा आहे. आजकालची पोरं म्हणजे ना सदान कदा मोबाईलला चिकटलेली. आमच्या वेळेला असं नव्हतं. आम्ही पुस्तकं वाचायचो, कादंबऱ्या वाचायचो, भजनं ऐकायचो, छंद जोपासायचो. वा काकू वा. मिरची जरा जास्त झाली का रे? अहो मी कौतुक करतोय तुमचं. तुम्हाला ना आदर्श आईचा पुरस्कार मिळाला पाहिजे. काय म्हणती? हो, पण बाहेरच्यांना किंमत असते रे, घरच्यांना किंमत आहे का? पण आम्ही बाहेरचाच विचार घेऊन आलोय. म्हणजे काकू तुम्ही बरीच ठिकाणं फिरला असाल ना? हा, म्हणजे हिच्या बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने फिरतो तेवढंच. काय आहे, एक तर ते सरकारी नोकरी, त्यात फॉरेस्ट ऑफिसरची नोकरी, म्हणजे समजून घे ना. समजलो. काय हेच की तुम्हाला फिरायची भारी हौस आहे. छे छे, मला नाही फिरायला आवडत. फार फार तर गावाला. पण काकू, आता वडिलांच्या अनुवंशिकपणामधून मुलांमध्ये ते झिरपलंच असेल ना. म्हणजे काकांना जर कामानिमित्त फिरावं लागतं तर मुलांमध्येही फिरण्याची आवड का निर्माण झालेली नसेल? कोण म्हणतो? विज्ञान. विज्ञान कोण? हा कोण? सब्जेक्ट हं? चेंज करताय काकू तुम्ही. माझ्याकडे काय डोळे वाटारून बघतेस? माझ्यासाठी पण नवीनच आहे. काकू अशी कुठली जागा आहे जिथे तुम्हाला फिरायला आवडेल? हे बघ, आमच्यासारख्या सवाष्णींनी फिरण्यासारखी जागा म्हणजे वडाचं झाड. आम्ही सवाष्णी काय ते तिथेच फिरायला जातो बघ. काकू जेवढं धार्मिक आहे तेवढंच मार्मिक. हो हो ना. अरे वा, मतेचा मित्र का? बाबा. हा या काका, बसा ना. आपलंच घर. कसं वाटतंय कोल्हापूर? रोहिणी जस्ट या काका, तुमचे चरण. बुटाच्या आत- अच्छा नमस्कार. संस्कार विसरत नाही. कसल्या गप्पा चालल्यात? तुम्ही येण्यापूर्वी आईला विचारत होते तिला कुठे फिरायला जायला आवडेल. काका तुम्हाला कुठे फिरायला आवडेल? गोवा. बात आहे. काय? नाही, आमचा तिथेच जायचा प्लॅन चाललेला आहे. रोहिणी पुढचं बोल. काका माझा पण गोव्याला जाण्याचा प्लॅन आहे. तर माझं असं झालेलं की मतीला पण सोबत घेऊन जाऊ ना. ए बाई, तेवढं सोडून बोला. तुमच्या हाताला चव आहे काकू. काकू मी आधी पण सोलो ट्रिप्स केल्या आहेत आणि माझे घरचे मला परमिट करतात. आणि कमॉन काकू, आजकालच्या मुली स्वतःची काळजी घेऊ शकतात. मी पण. आजच्या मुली कुठल्या थराला जातात तेही माहिती आहे मला. कोणी काही म्हणा, मी काकूंच्या साईडने आहे. मला माहिती आहे ना. काय? हेच की काकूंना एकदा खात्री पटली ना की त्यांची मुलगी जबाबदारीने वागू शकते बाबा, किंवा त्या नाही म्हणणार नाही नाही. नाही नाही, पोटच्या पोरीला पाठवायचं, तेही गोव्याला. तुमची काळजी कळतीये मला काकू. म्हणूनच रोहिणी तिची काळजी घेईल तुमची आवडीच गोव्याला. हो काकू. माझी काही हरकत नाही. माझी पण हरकत नाही. माझी पण. अहो गोव्याला एकटीला तिला? तुमचं वड म्हणताय ना आता पारंब्यांना लटक. तुम्हाला काय अडचण आहे? गोवा? हा मोबाईल व्हिडिओ कॉल करण्यासाठी देतीये. तू कुठे आहेस ते आम्हाला कळावं म्हणून. दर 1 तासांनी व्हिडिओ कॉल करायचा आणि लोकेशन अपडेट करायचं, समजलं? हा. आणि हे काय, हे असले कपडे घेऊन फिरायला जायचं नाही. अगं ते बाबा आईला सांगा ना. अरे मीच सांगितलंय तिला तसं. आई ऍटलिस्ट कपड्यांचं तरी चॉईस ठेव. या बाबतीत तर तुला ऑप्शनच नाहीये. आई ते गोवा आहे. आणि ही अट आहे.